सर पुढचा जो माझा प्रश्न आहे तो थोड्याशा तरुण लोकांबद्दल आहे. हो. 30शीतले साधारण समजा लोक आहेत जे ऍक्टिव्हली स्पोर्ट्स खेळतात, थोडे हाय इम्पॅक्ट स्पोर्ट, बास्केटबॉल, बॅडमिंटन असे रेग्युलरली खेळतात आणि ओव्हरऑल खूप ऍक्टिव्ह त्यांची लाईफस्टाईल आहे आणि त्यांना गुडघ्याचं दुखणं सुरू झालेलं आहे. त्यांनी कुठेतरी वाचून त्यांना ऑनलाईन असं कळतं की पटेलो फिव्हर पेन सिंड्रोम असं काहीतरी होतं. पण आत्ता तरी ते फक्त पेन झालं की कुठली तरी पेन किलर घेतात आणि मग पेन कमी होतं, मग त्यांचं खेळणं तसं चालू राहतं. तर अशा पद्धतीने पेन किलर्स घेणं किती इफेक्टिव्ह आहे आणि हे केलं पाहिजे? तर बरेच जे खेळाडू आहेत, बरेच जे रनर्स आहेत, बरेच जे व्यक्ती कुठला तरी एक खेळ घेतात, तर त्यांना गुडघ्याची दुखापत ही मध्ये मध्ये होऊ शकते. आणि ती दुखापत झाल्यावर ते थोडीशी एक नॅचरल टेंडन्सी आहे की चला काहीतरी ट्रीटमेंट करून बघू, गरम पाण्याचा शेक करू, काही व्यायाम करू, काही निकॅप घालू, काही गोळ्या घेऊ. आणि असे रुग्ण जेव्हा गोळ्या घेतात, जे पेन किलर गोळ्या घेतात, जे ऑफ द काउंटर इंडियात मिळू शकतात, त्या गोळ्या काही कालावधीसाठी घेण्याला काहीच माझं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. पण गोळ्या घेऊन काही आठवड्यांनी दुखणं कमी नाही झालं तर मात्र मग त्या गोळ्या कंटिन्यू करू. बऱ्याच वेळा काय होतं की हे पेन किलर गोळ्यांना साईड इफेक्ट असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने किडनीला, लिव्हरला सूज येऊ शकते, ऍसिडिटी होऊ शकते, पोटात अल्सर्स येऊ शकतात. त्यामुळे पेन किलर खूप जास्त वेळासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं ही चांगली गोष्ट. काही लोक जे रनिंग करतात आणि त्यांना जर पेन होतं तर त्यांनी ते गोळ्या घ्यायला काहीच हरकत नाही. पण त्याचबरोबर त्यांनी पाहायला पाहिजे की रनिंग करताना त्यांचे शूज कसे, फुटवेअर कसे, कुठल्या सरफेसवर पळत आहे, मड सरफेस आहे का, क्ले सरफेस आहे का, टार रोड आहे, कारण ह्याच्यामुळे पण गुडघेदुखी होऊ शकतात. त्यामुळे कारण काय ते समजून घ्यायला पाहिजे. उगाच तुम्ही पेन किलर गोळ्या घेताय आणि तो पेन इफेक्ट कमी होतोय, पण द कॉज ऑफ पेन यू आर नॉट ट्रीटिंग. त्यामुळे गोळ्या घेणं ही गोष्ट वाईट नाही, पण खूप जास्त वेळेसाठी ते केलं.